10 जून आपला व्यवहार तर परमार्थ घडतो, तो सर्व त्याच्या इच्छेने चालतो. असे झाले असते तर बरं झालं असतं हे म्हणणे नाही खरं. जे होणे योग्य ते घडले, ते राम इच्छेने घडले. परमात्म्याची जी इच्छा होती त्याची आड नाही कोणी आले. हा ठेविला विश्वास मनाला धीर वाटते खास. माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार, सर्व सत्ता गुरुच्या हाती, तेथे न चाले कोणाची गती. आपले जगणे हे भगवंताच्या हाती, तेथे बाकीच्या गोष्टीची काय मिती. परिस्थिती कोणतीही कशी असली, भली किंवा बुरी, ती परमात्म्याचेच हाती त्याची दोरी. न पडावे अभिमानाला बळी, राम इच्छा जाणावी सगळी. हा जरी असेल सिद्धांत, तरी जपून वागावे व्यवहारात. आपला व्यवहार परमार्थ घडतो, तो सर्व त्याच्या इच्छेने चालतो. म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती, आपण त्याला जावे शरणागती. चित्तांच्या ज्याच्या राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता. ज्याचा विश्वास रामादारी, त्याला समाधान स्वीकारे. माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास, समाधान मिळते आहेच जीवास. आपण होऊन रामा शरण, सदा राखावे समाधान. मी माझे करावे रामार्पण, तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण. आस ठेवावी रामापायी, आनंदी समाधान राही. अंतरी समाधान हे आपले साचच जाण. संसारात न पावे उणे पुरे, ठेवावे त्याचे समाधान खरे. जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती, तशी तशी असावी समाधान वृत्ती. ज्या स्थितीत ठेविले राम, त्या राखावे समाधान. चित्ता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान, अथवा बोलिले शब्दबाण, त्यात राखावे समाधान. समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती, ईश्वर कृपे वाचून त्याची प्राप्ती. जोवर संशय झाले मन, तोवर न होई समाधान. विषयास घातले खत जाण, तरी तो कसे पावावे समाधान. जोवर दृश्याचे भान, तोवर मनी न राहे समाधान. समाधानाची स्थिती उपाधिरहित असावी वृत्ती. कोटे ठेवावे बन, जेणे मिळेल समाधान. समाधान नव्हे देहाचा गुण, मनाने व्हावे भगवंतास आपण. पांडव झाले वनवासी, पण अखंड राहिले भगवंतापाशी. पांडव भगवंताचे भक्त झाले, वनवास नाही चुकवीत आले. त्यांनी केले भगवंताचे स्मरण, जेणे राखिले समाधान. आता झालो मी रामाचा, हा विचार ठेवावा साचा. ऐसे होऊन राहिले समाधान तेथेच पाही. सर्व करता राम, ही ठेविता चित्ती, समाधान येते त्यापरती. श्रीराम जय राम जय जय राम.